तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। कोकणच्या विकासासाठी निधीची उपलब्धता होत नाही। निधी अभावी पाटबंधारे योजना बंद पडत आहेत। सध्या कोकणच्या विकासाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। कोकणावर होणाऱ्या अन्यायावर बोलणारा एकही नेता आज मंत्रिमंडळात नाहीये। आपल्या स्वार्थासाठी मंत्रिपदाचा उपयोग करतायत। कोकणच्या विकासासाठी मंत्रिपद पणाला लावली पाहिजेत अशी सडेतोड भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडली आहे। रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त सरकारची आश्वासने देणाऱ्या भाजपा सरकारने किती आश्वासनांची पूर्तता केली। मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही। कधीही मंडळी बेजबाबदारपणे आणि खोटं बोलण्यावर अधिक भर देत आहेत। राज्याच्या विकासासाठी नव्याने विकासाचे स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न गेल्या 8 महिन्यात झालेले नाहीत। राज्यातील विकासाला दिशा देणारा कोणताही विषय सरकारकडून हाती घेतला जात नाही। आर्थिक स्थितीकडे लक्ष दिलं जात नसून राज्याच्या अर्थमंत्र्यांना अर्थकारणाचा कोणताही अभ्यास नाही असा घणाघात राणे यांनी यावेळी केला आहे। आणि म्हणून काही मंत्र्यांना अनुभव नाही, काय बोलावं, कुठे उभं राहावं, काय करायचा अनुभव नाही आणि म्हणून कधी बेजबाबदार बोलतायत, खोटंही बोलतायत आणि प्रशासकीय कामाचा अपुरा अनुभवामुळे अंमलबजावणीकडे लक्ष नाही। राज्याचे रिसोर्सेस बद्दल तिकडे लक्ष नाही। 8 महिन्यात कोणत्याही राज्याला विकासाकडे नेणारा नवीन निर्णय, नवीन विषय आलेला नाही। राज्याला 3700 कोटीचा तुटीचा बजेट मांडला, त्यानंतर 7000 कोटी एक्स्ट्रा खर्च केले। आता दबाव म्हणजे 11000 कोटीचं तूट समोर आहे। रिसोर्सेस निर्माण केले नाही तर या वर्षाच्या बजेट म्हणजे वर्षाच्या अंती नवीन वर्षामध्ये जात असताना या वर्षाच्या बजेटला 40% कट लागणार। ही आर्थिक स्थिती आहे, याकडे कोणाचे लक्ष नाही। अर्थमंत्री यांना म्हणजे अर्थकारणाचा काही अभ्यास नाही, काही बोलतात या पैसे देतो, अरे बाबा कुठून देतो, कुठे आहेत तुझ्याकडे पैसे। कोकणावर अन्याय होत असताना मंत्रिमंडळात कोकणच्या बाजूने बोलणारा एकही नेता आज नाही। कोकणातील विकास कामांची अवस्था दयनीय झाली आहे। पाटबंधाऱ्यांच्या कामासाठी निधी नाही, ही कामे बंद पडू लागली आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिवलच्या भूसंपादनाची प्रक्रिया बंद पडली आहे। विमानतळाचे काम सुरू होण्याची आवश्यकता आहे। 4000 कोटीच्या बंदराचं काम सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे। मात्र आज विकास होऊ नये यासाठी सर्वजण काम करत आहेत। मोठे बंदर झालं तर रोजगार वाढला असता, मात्र हे त्यांना नको आहे। अनेक विकास कामं बंद आहेत। तुम्ही अधिकाऱ्यांना विचारू शकता, विकास कामं कोणतीच चालू नाही। दयनीय अवस्था आणि काही वर्षांनी रस्त्याची आणि इथल्या कामांची कोकणातल्या होईल। आणि कोकणात एकही नेता नाही की त्या कॅबिनेटमध्ये कोकणावर अन्याय होताच अन्याय होऊ देणार नाही, कोकणाला आम्ही विकासाला पैसे देऊ आणि मिळवून देण्याची ताकद असलेला नेता त्या मंत्रिमंडळात आणि शिवसेना बीजेपी मध्ये कोकणात दिसत नाही। खुजे नेते आहेत, वैयक्तिक स्वार्थासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणारे। विमानतळ चालू व्हायला पाहिजे, रनवे झालाय, सगळं झालंय, चालू व्हायला पाहिजे। आता त्याच्यावर जे काय सरकारने उरलेल्या सरकार BOT वर आहे, त्यावर काय कंडिशन घातल्या, दुसऱ्याचं कोणाचं सांगून इथे एअरपोर्ट होऊ नये म्हणून, तो बंद होईल। सीवर्डचं ॲक्विशनच बंद आहे। मी 100 कोटी जमा केले होते MTDC कडे, ते हँडओव्हर करत नाही ॲक्विशनला। मी कलेक्टरशी बोललो, तेच बंदराचं आहे, बंदर बंद हो। 4000 कोटीचा पोर्ट आहे, बंद व्हावं म्हणून तो प्रयत्न आहे। लोक विकासासाठी काम करतात, हे सरकार विकास होऊ नये म्हणून प्रयत्न करतायत। याकरिता वेगळे धोरण आखण्याची आवश्यकता असून या कामासाठी स्थानिकांचं सहाय्य तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ज्या प्रकारे जनतेने विश्वास टाकला त्यानुसार विकास करण्याची आवश्यकता होती, तसे निर्णय अपेक्षित होते। पारदर्शक सरकार म्हणून काम करण्याची गरज होती, मात्र प्रत्यक्षात दिलेली कोणतीही आश्वासने पाळली गेली नाहीत। शिवसेना तर सत्तेसाठी लाचार बनली आहे। 5 वर्षानंतर जनताच यांना लाथ मारेल असा टोला राणे यांनी हाणलाय। तरी करून दाखवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करतात, तसं काही चित्र नाही।
तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते. त्यांच्यामध्ये ना उद्धव ठाकरेंमध्ये जमीन आसमान फरक आहे. विचार आचार सगळ्यात मध्ये जवळपास नाही. साहेबांच्या वेळेला तिकीट देताना पैशाचे व्यवहार नव्हते आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला मासिक हप्ता नव्हता आणि तेव्हा कलेक्टर पण पक्षाचे नव्हते. काम करा, लोकहिताचे काम करा आणि साहेबांचा संघटनेवर पूर्ण अंकुश होता. पूर्ण. रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय झालं, किती रोजगार निर्माण झाले, येथील जनतेची आर्थिक जीवनमान उंचावेल असे कोणते प्रयत्न झालेत, रत्नागिरीतील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले का, बेकारी कमी झाली का, या संदर्भात कोणत्याही मंत्र्यांकडे आकडेवारी नसेल. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना GDP म्हणजे काय ते विचारा असे सडेतोड प्रश्न राणे यांनी यावेळी उपस्थित केले. कारण आता जे 20 वर्ष जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे, काही आमदार वर्षानुवर्षे, काय आहे अवस्था रत्नागिरीची, इथल्या लोकांची आर्थिक स्थिती काय आहे, रोजगार काय, काय जीवनमान उंचावलं सांगावं. कोणीतरी एका शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी यावं आणि मला सांगावं बडे एवढ्या टक्के अपग्रेडेशन झालं, जीवनमान उंचावलं, मानवी निर्देशांक वाढला, पर हेड इन्कम एवढं दरडोई उत्पन्न वाढलं, बेकारी या टक्क्यांनी कमी झाली, दारिद्र्यरेषेखालची संख्या कमी झाली. सांगा, हे स्टॅटिस्टिक द्यावं ना त्यांनी मला. आणि ह्या स्टॅटिस्टिकची त्यांना माहिती तरी आहे का हे आधी विचारा तुम्ही. याला काय म्हणतात विचार. रामदास कदम विचारा, बाबा GDP काय वाढला सांगतो. GDP म्हणजे काय, पाहुणा आलाय का विचारले दारात. रत्नागिरीच्या विकासासाठी नव्याने अभ्यास करण्याची आता खरी गरज आहे. रोजगार वाढीसाठी नेमकं काय केलं पाहिजे, त्यासाठी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचंही राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.